तर मी आले गावाला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे बघा, हे आहे आमचं गावचं घर. आता गावी गेल्यावर मी आधी काम करते ते म्हणजे आमच्या वाडीत फिरायचं. म्हटलं बघू काय काय चेंजेस झालेत. सीताफळ आले होते पण ते पिकले नव्हते, कच्चेच होते. त्यानंतर आवळेसुद्धा आलेले. लहानपण माझं पूर्ण या वाडीतच गेलं. म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सगळे कझिन्स इथे येऊन इतकी धमाल करायचो ना, म्हणजे मातीचे केक म्हणू नका, भांडी-कुंडी, पाळणे वगैरे बांधायचो. लहानपण वेगळंच असतं ना यार. हे बघा, आमचे 2 बैल, एक राजा आणि हौशा. नावं आहेत यांची. लांबूनच दाखवते कारण मला जवळ जायला भीती वाटते. वाडी घर फिरून झाल्यानंतर मी फ्रेश व्हायला घेतलं. म्हणजे येऊन 2 हॉर्स झाले आणि आत्ता मी फ्रेश होते. हे असंच असतं माझं गावी गेल्यावर. त्यानंतर मस्त काकीने चहा नाश्ता दिला. तो खाऊन नाही होत तोवर माझी आत्या पण आली. थोड्या वेळातच जेवणाचा टाईम झाला. काकीने मस्त आंबा टाकून डाळ केलेली. मस्त अंगणात दोघी गप्पा मारत जेवण करत होतो. मला इतकं आवडतं ना अंगणात जेवायला. आणि हवा असली सुटलेली म्हणजे नॅचरल AC म्हणालात तरी चालेल. नंतर असली झोप आलेली कारण सकाळी लवकर उठलेले आणि त्यात डाळीत टाकलेला आंबा जास्तच डोळ्यावर आलेला माझ्या. पण झोपायला गेले आणि ह्या 2 नको असलेल्या मैत्रिणी दिसल्या. आता ह्यांना बघितल्यानंतर कसली झोप लागते. मग गेली बाहेर, म्हटलं जरा बुक रीड करू. कारण माझे सगळे कझिन्स गेलेले कामावर आणि एक आली आहे ती झोपा काढते. मग टाईम कसा घालवायचा तर हे असं. थोड्या वेळातच आम्ही गेलो बीचवर. यासाठीच मला जास्त गाव आवडतं. कसलं भारी वाटतं इथे येऊन. रश नाही, काही नाही. म्हणजे मला बीच इतका आवडतो ना, कारण लहानपणापासून इथेच खेळून मोठी झाली आहे यार. किती पण मोठे झाली तरी पण लहानपण काय सुटायचं नाही. सनसेट झाल्यावर आम्ही पण घरी गेलो. तर आज आमच्या राखणदाराला नैवेद्य दाखवायचा होता. तेच घेऊन चाललेलो. म्हणजे मी लहानपणापासून बघत आले, दर अमावास्येला त्यांना असं नैवेद्य दाखवायला लागतो. त्यानंतर आम्ही हे असं रील्स शूट करत होतो. म्हणजे ते रील्स कमी पण खिदळणंच जास्त चाललेलं. चला, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.